कल्पना करा की तुम्ही एका नव्या देशाचे नागरिक आहात. तुमच्या हातात स्वतःचा झेंडा आहे, स्वतःचं सरकार आहे, राष्ट्राध्यक्ष आहेत, संसद आहे आणि तुम्ही नुकतंच स्वातंत्र्य जाहीर केलंय. पण या आनंदाला काही तासही पूर्ण होत नाही, तोच तुमच्या देशाच्या सीमेवर दुसऱ्या देशाचं सैन्य येऊन उभं राहतं. पुढच्या काही तासात युद्ध सुरू होतं आणि तुमचा नव्याने जन्माला आलेला देश जगाच्या नकाशावरून 24 तासातच जवळपास गायब होतो. नागरिक म्हणून तुमच्या मनात भावना काय असतील त्यावेळी? पण ही काय फक्त एक कल्पना नाहीये, ही जगात घडलेली एक खरी घटना आहे. एका दिवसाचं आयुष्य लाभलेला हा दुर्दैवी देश कोणता होता? त्याचं अस्तित्व नक्की कुणी मिटवलं? त्या देशाला पुन्हा उभारी घेता आली की नाही? आजच्या जगाच्या नकाशात तो देश कुठे असता आणि त्या 24 तासात नक्की असं काय झालं? इतिहासातल्या एका दिवसाच्या देशाविषयी आज या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. हा देश होता कार्पाथो युक्रेन. पण कार्पाथो युक्रेनची गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 1939च्या युरोपमध्ये जावं लागेल, कारण तो काळ शांततेचा नव्हता. जर्मनीमध्ये हिटलरची ताकद झपाट्याने वाढत होती आणि युरोपमधल्या देशांच्या बॉर्डर्स बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 1938 मध्ये म्युनिक करारानंतर चेकोस्लोवाकियावर मोठा दबाव आला. या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये राजकीय बदल सुरू झाले आणि त्याच काळात पूर्वेकडच्या कार्पाथियन पर्वतरांगांमध्ये असलेल्या एका प्रदेशाला स्वायत्ततेचा मार्ग मिळाला. हा प्रदेश म्हणजे आजच्या युक्रेनमधला जाकार्पाटिया म्हणून ओळखला जाणारा भाग. या प्रदेशाला त्या काळात कार्पाथो युक्रेन किंवा ट्रान्सकार्पाथिया अशा नावाने ओळखलं जात होतं. इथे युक्रेनियन ओळख मजबूत होत होती आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा वाढत होती. नोव्हेंबर 1938 मध्ये या प्रदेशाला स्वायत्त सरकार मिळालं आणि ऑगस्टिन व्होलोशिन हे त्याचे प्रमुख बनले. व्होलोशिन हे फक्त राजकारणी नव्हते, ते शिक्षक, धर्मगुरू आणि लेखक सुद्धा होते. शिक्षण आणि स्थानिक युक्रेनियन ओळख मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठं काम केलं होतं. त्यामुळे पुढे जे घडलं ते फक्त एका राजकीय नेत्याचा निर्णय नव्हता, त्यामागे एका प्रदेशाच्या स्वतंत्र ओळखीची महत्वाकांक्षा होती. दरम्यान या प्रदेशात कार्पाथियन सिच नावाची एक स्वयंसेवी आणि अर्धसैनिक संघटना तयार झाली होती. आता अर्धसैनिक संघटना म्हणजे अशी संघटना जी पूर्णपणे नियमित सैन्य नसते, पण तिची रचना आणि काम करण्याची पद्धत सैन्यासारखी असते. कार्पाथियन सिच ही सुद्धा नियमित सरकारी सेना नव्हती, पण तिचे सदस्य लष्करी पद्धतीने संघटित होऊन प्रशिक्षण आणि सशस्त्र प्रतिकार करत होते. सुरुवातीला तिचं काम स्थानिक संरक्षण आणि संघटनांशी संबंधित होतं, पण परिस्थिती जसजशी गंभीर होत गेली तसतशी या संघटनेची भूमिका जास्त महत्त्वाची बनली. हजारो लोकांनी तिच्याशी संपर्क केला, प्रशिक्षण घेतलं आणि प्रदेशाच्या संरक्षणासाठी तयारी सुरू केली. पुढे हाच गट कार्पाथो युक्रेनच्या राष्ट्रीय सैन्याच्या भूमिकेत आला आणि मग आला तो दिवस 15 मार्च 1939. खुस्त या महत्त्वाच्या शहरात कार्पाथो युक्रेनच्या डाएट म्हणजेच विधिमंडळाचं अधिवेशन भरलं. या बैठकीत कार्पाथो युक्रेनने स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वतःचं सार्वभौम अस्तित्व घोषित केलं. नवीन संविधान मंजूर करण्यात आलं आणि ऑगस्टिन व्होलोशिन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. युलियन रेवा यांच्याकडे पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली. म्हणजेच एका नव्या देशाकडे पाहिजे ते सगळं होतं. स्वातंत्र्याची घोषणा, संविधान, संसद, सरकार आणि राष्ट्राध्यक्ष सुद्धा. पण या सगळ्यात एक धक्कादायक गोष्ट होती. हा देश स्वातंत्र्याची घोषणा करत असतानाच त्याच्या सीमांवर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. कारण हंगेरीला हा प्रदेश त्यांच्या नियंत्रणात हवा होता. त्याआधीच हंगेरीने चेकोस्लोवाकियावर सुद्धा काही भागांवर ताबा मिळवला होता. आता ट्रान्सकार्पाथियाकडे सुद्धा त्यांची नजर होती आणि 15 मार्चलाच हंगेरीच्या सैन्याने कार्पाथो युक्रेनमध्ये प्रवेश करून लष्करी कारवाई सुरू केली. म्हणजे एका बाजूला संसदेत नवीन देशाचा जन्म होत होता आणि दुसऱ्याच बाजूला त्याच देशावर आक्रमण सुरू झालं होतं. आता इथे कार्पाथियन सिचचे सैनिक आपल्या नुकत्याच जन्माला आलेल्या देशाचं अस्तित्व वाचवण्यासाठी मैदानात उतरले. त्यांच्याकडे हंगेरीच्या नियमित सैन्याइतकी ताकद नव्हती. मॉडर्न वेपनरीज, शस्त्रशास्त्र, मोठ्या प्रमाणावर सैन्य किंवा पुरेसा लष्करी पुरवठा यापैकी फारसं काहीच त्यांच्याकडे नव्हतं. तरीही त्यांनी प्रतिकार केला. 14 ते 18 मार्च दरम्यान झालेल्या संघर्षांमध्ये कार्पाथियन सिचच्या अनेक सैनिकांनी हंगेरीच्या सैन्याशी लढा दिला. काहीशे सैनिक या लढ्यांमध्ये मारले गेले आणि उरलेल्या अनेकांना माघार घ्यावी लागली. पण या कथेतला सर्वात सिनेमॅटिक भाग अजून बाकी होता. ज्या देशाने कालच स्वतःला स्वतंत्र घोषित केलं होतं त्याच देशाचं सरकार आपला प्रदेश सोडून बाहेर पडत होतं. ऑगस्टिन व्होलोशिन आणि त्यांच्या सरकारमधल्या अनेक सदस्यांना हंगेरीच्या आक्रमणानंतर पळून जावं लागलं. काही लोक रोमानियाकडे गेले तर काहींनी पर्वतीय भागात आश्रय घेतला. कार्पाथियन सिचचे अनेक सैनिक सुद्धा पर्वतांमध्ये लपले किंवा शेजारच्या प्रदेशांकडे माघारले. हंगेरीच्या सैन्याने संपूर्ण प्रदेशावर नियंत्रण मिळवलं आणि कार्पाथो युक्रेनचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आलं. आणि म्हणूनच एका दिवसाचा देश ही उपमा इतकी प्रसिद्ध झाली. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी.
घड्याळाच्या 24 तासानंतरच प्रत्येक भागावर ताबा मिळाला असं म्हणणं पूर्णपणे योग्य ठरणार नाही. कारण 15 मार्चला स्वातंत्र्याची घोषणा झाली आणि त्याच वेळेत हंगेरीचं आक्रमण सुरू झालं. पुढच्या काही दिवसात प्रदेशाचा ताबा हळूहळू हंगेरीकडे गेला. त्यामुळे एका दिवसाचा देश ही उपमा या प्रदेशाच्या अल्पकाळ टिकलेल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी वापरली जाते. पण मग जर हा देश इतक्या लवकर संपला तरी त्याची गोष्ट इतिहासात का टिकली? त्याचं कारण म्हणजे कार्पाथो युक्रेनची गोष्ट फक्त एका छोट्या प्रदेशाच्या पराभवाची नाही आहे. ती त्या काळातल्या युरोपच्या राजकारणाची एक झलक आहे. मोठ्या शक्ती देशांच्या सीमा बदलत होत्या. लहान प्रदेशांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता आणि दुसऱ्या महायुद्धाची चाहूल आधीच स्पष्ट झाली होती. 15 मार्च 1939ला जर्मनीने चेकोस्लोवाकियाच्या बोहेमिया आणि मोराविया भागावर कब्जा केला. स्लोवाकिया स्वतंत्र झाला आणि त्याच काळात हंगेरीने ट्रान्सकार्पाथियावर ताबा मिळवला. म्हणजे कार्पाथो युक्रेनचा जन्म हा युरोपच्या एका प्रचंड राजकीय उलथापालथीच्या मध्यभागी झाला होता. पण या घटनेतला सर्वात भावनिक भाग म्हणजे ऑगस्टिन वोलोशिन यांची पुढची गोष्ट. देश गमावल्यानंतर ते प्रागला गेले आणि तिथे शिक्षण आणि संशोधनाचं काम करत राहिले. पण दुसऱ्या महायुद्धानंतर परिस्थिती पुन्हा बदलली. 1945 मध्ये सोव्हिएत गुप्त पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांना सोव्हिएत संघात नेण्यात आलं. त्याच वर्षी मॉस्कोच्या तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला. आज कार्पाथो युक्रेन नावाचा स्वतंत्र देश अस्तित्वात नाहीये. जगाच्या नकाशात तो प्रदेश आज युक्रेनचा भाग आहे. पण 15 मार्च 1939ला खुस्तमध्ये झालेली ती घोषणा इतिहासात अजूनही जिवंत आहे. एका बाजूला संसदेत स्वातंत्र्याची घोषणा होत होती, राष्ट्राध्यक्ष निवडले जात होते, नव्या देशाचं संविधान तयार होत होतं आणि दुसऱ्या बाजूला सीमेजवळ युद्ध सुरू झालं होतं. काही तासांपूर्वीपर्यंत जे लोक एका प्रदेशाचे नागरिक होते ते अचानक एका स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक झाले आणि पुढच्या काही दिवसातच त्यांचं तेच राष्ट्र पुन्हा नकाशावरून नाहीसं झालं, कायमचंच. कार्पाथो युक्रेनची ही ऐतिहासिक गोष्ट कदाचित आपल्याला एक साधा नियम सांगते की कोणत्याही नव्या देशाचा जन्म फक्त स्वातंत्र्याची घोषणा करून होत नाही. त्या स्वातंत्र्याला टिकवण्यासाठी राजकीय ताकद, सैन्य, आंतरराष्ट्रीय पाठिंबा आणि परिस्थितीची साथ सुद्धा लागते. तुम्हाला या एका दिवसाच्या देशाची गोष्ट कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच स्टोरीजसाठी पाहत राहा लगावबत्ती.